विषय थेट या प्रश्नाशी संबंधित नसला तरी सुद्धा या प्रश्नाशी तसा रिलेटेबल आहे। कुंडमळा येथे जी दुर्घटनाग्रस्त साकव झाला तिथे जवळपास 100 ते 125 पर्यटक त्या ठिकाणी आले होते, ज्याचा उल्लेख मगाशी सन्माननीय मंत्री महोदयांनी केला की सोशल मीडियाच्या माध्यमातून अगदी गावातल्या इंटिरियरला वाहणारी वाहती नदी असतील, धबधबे असतील, अशा ठिकाणी त्याचा प्रचार प्रसार करून लोक त्या ठिकाणी येतात, निसर्गाचा आनंद घेतात। माझा प्रश्न इथे हा होता की राज्यातील असे जी धोकादायक पर्यटन स्थळ आहेत, समुद्र किनारे आहेत, धबधबे आहेत, किल्ले आहेत, अशा सगळ्या ठिकाणी नो सेल्फी झोन म्हणून घोषित करण्यात आलेल्या स्थळांची जिल्हानिहाय यादी आहे आणि ती यादी त्या पर्यटन स्थळावरती लावून त्याचा प्रचार करण्याची शासनाकडे कुठली यंत्रणा उपलब्ध आहे का? आणि ज्या ठिकाणी नो सेल्फी झोन आहेत, आपण बघितलंय की वाहत्या पाण्यामध्ये लोक पडतायत, वाहतायत, त्यांचे जीव जात आहेत आणि असे अपघात होत आहेत, तर ज्या नो सेल्फी झोन वरती रील्स काढले जातात, सोशल मीडियावरती प्रसारित केले जातात, अशांवरती शासन काही कारवाई करणार आहे का किंवा कुठल्या पद्धतीची कारवाई करण्यात येते, हा माझा या ठिकाणी प्रश्न आहे। धन्यवाद। सभापती महोदय, या बाबतीमध्ये आता माझ्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडनं आम्ही मगाई जसं म्हटलं की असं ज्या ठिकाणी होईल त्या ठिकाणी आम्ही स्थानिक पोलीस स्टेशनला कळवतोय किंवा या ठिकाणी अशा पद्धतीने जे आहे ते एकतर वाहतुकीला हे होऊ नये आणि मग जे ताईंनी केलं की बुवा नो सेल्फी झोन असतील त्या ठिकाणी पण शासनाकडनं त्या पद्धतीनं सूचना पोलिसांना परत दिल्या जातील किंवा असं काय झालं तर तिथं कार्यवाही करावी। घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी। 1 रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा। सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर। पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये। पॅकेज मध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे। सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव। सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा। संपर्क 7767989898।